नवनाथ भक्तिसार अध्याय 28. गणेशाय नमः. जय जय आजी जगदुद्धारा, अखिल निरंजना निर्विकारा, भक्त मानस चकोर चंद्रा, प्रेमा बुंधारा ओसरसी. तरी तू असता कृपाळू आई, माय माझे विठाबाई, तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन ह्या बैसे गे. मागील अध्यायी प्रेमे करुण वैभवी मेळविला राव विक्रम, भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लाधला. उपरी मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी, राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला. क्षणैक बैसूनी त्वरिता त्वरित, पाकशाळे गेला नृपनाथ, पक्वान्न सेऊनी अंतापुरात पिंगला गृही संचरला. कनकमंचकी सुमनशेजी राव बैसवी, पिंगला अजी षोडशोपचारे करुणी पूजी, श्रद्धापूर्वक पिंगला. परम प्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड, मग करी कवळुनी स्नेह पाडे निकट घेत पिंगला. ती तेव्हा मांकी बैसवून परम प्रीतीने घेत चुंबन, वाचेने म्हणे तुझ समान अन्य दारा नावडती. अगे पिंगले माझे मन, भावी मम देहींचे ऐक्यरत्न, जैसे मित्राणी रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरवती. की राजमौळी तेजे आगळा, द्वितीये शोभली त्याची कळा, तेवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे. अगे हे पिंगले माझा भाव, पिंगला भरतरी ऐक्य नाव, एकाची देही मज वाढीव, भासे भास शुभानने. जैसी शर्करा आणि गोडी, नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी, तेवी तू पिंगला माझे पाठी, भासे भास शुभानने. जैसा उदधी आणि लहरी, परी ऐक्यता सागरी, तेवी माते तू सुंदरी, भास भाससी शुभानने. ऐसे म्हणून परम प्रीती, पुन्हा चुंबन घेत नृपती, मग भोगुनी सकामरीती, संतुष्ट चित्ती मिरवला. मग विचार सुचला एक गहन, आनंदे बैसती प्रीती करुण, बैसल्या पिंगला बोलुनी वचन, पीडा त्रयोदश गुणी ते देतसे. म्हणे हे महाराजा नृपवरा, मम देहींचे प्राण विप्रियेश्वरा, मम मानस चकोर चंद्रा, प्रेमांबू मिरवतसे. तरी तुम्हा आम्हा गांठी गांठी गांठिल्या त्या परमेष्ठी, गांठिल्या परी चित्त देठी, ऐक्य भास भासतसे. जसे लवण उदकी मिश्रित, भिन्न न दावी दृष्टीत, तन्याये ऐक्य चित्त, रावण राणी शोभत. तरी ऐसा मिश्रित अर्थ, उदया पावला असे ऐक्यचित्त, परी नेनुनी निर्दय परमकृतांत, जगा माझी मिरवतसे. चित्ती चित्त भय काया, हरण करीत असे राया, तरी नेनू आपण विषय चिंते, या बुद्धी जरी संचरली, संचरता परी एक त्यांते, माते दिसत उचितार्थ, तुम्हा आधी माते मृत्यू, सुगम चित्ता वाटतसे. तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाण, ईश्वर सत्ते जरी आले घडोन, मग परम बर्वे दैववान, जगी असे मी एक, ऐसे बोलता शुभानणी, राव ऐकुणी बोलेवाणी, नेनो सखे ईश्वर करणी, पुढील काही वदवेना. मज आधी तू कामिनी, मृत्यू पावो इच्छिसी मणी, परंतु नेनो निर्दयपणी, मित्रात मज मिरवतसे. तो कदा न जावे वेदविधी, सदा वर्ततसे बिघड बुद्धी, नेनो मज मृत्यू तुझ आधी, आल्या काय करशील. ऐसे ऐकोणी वदे पिंगला, नेनो कैसे असे जी भाळा, रेखिली विधीने अकळकळा, कळत नाही महाराजा. परी ऐशा घडल्या गोष्टी, मी राहणार नाही मही पाठी, देह दाहुनिया हव्य वाटी, गमन करीन तुम्हासह. राव ऐकोणी बोले वचन, पुरे आता तुझे बोलणे, प्राणाहुनी प्रिय कोण, घात त्याचा करवेना. तरी हे बोल उगलेची फोल, माझ्या तोषाचे करीसी मोल, परी समय येता तव पाऊल, मागेची धाव घेणार. तरी अनुभव माझी चित्ता, सहज आहे मजला पाहता, अगे राज्यासनी विपुल वार्ता, सेवक श्रवण माझे करविती. करविती परी कैशा रीती, समरंगणीचा भाव दाविती, शत्रू अणली प्राणाहुती, वेचू ऐसे म्हणताती. तरी समय पडता दृष्टी, जीवित्व रक्षिती 12 वाटी, मग कोण कोठील मोहपोटी, जीवित्वाचा वरीती. तरी हे तैसे तुझे बोलणे, दावीत माते चांगुलपण, परी समय पडता अर्थ, भिन्न दुसराची आहे गे.
ही बहुरूपियाचे खेळ मेळी, होऊनी बैसती महाबळी, परी ते शूरपणाची नवाळी, समरभूमी चालेना, की श्वानपुच्छाची कैशी उग्रता, परी हार तेची पडे बळी देखता, जैसी पालीची दृष्टी देखता, वृश्चिक नांगी उतरी तसे, तन्याय तव बोलणे माते दिसते सहज स्थितीने, ऐसे बोलता भर्तरी नंदने पिंगला वदे स्वामीसी, म्हणे महाराजा प्राणेश्वरा, या बोलाच वागदोरा, कंठी बांधिला आहे नरा, काया वाचा मानसी, तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण, ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना, परी माझी भावने ऐसे येत आहे स्वचित्तास, विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की, जरी म्हणाल कैशावरून, तरी काया वाचा चित्त मन, तुम्हा लागी केले अर्पण, साक्ष असे ईश्वर तो, तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळ जगती, तरी वैधव्य शब्द जग मुखांत, माते लिप्त होणार नाही की, असो बीज पेरिले तैसे फळ, धूम कोमादी दावी सकळ, तेवी माझो चाली सरळ, फळ उमटेल तैसेची, ऐसे बोलूनी निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी, परीरायाचे अंतकरणी शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनांत, चमत्कार पाहू कोणे दिवसांत, असो हे जल्प बहुदिनांत, सारिते झाले प्रीतीने, सहज कोणे एके दिवशी, राव जातसे पारधीसी, मृगुया खेळता विपणासी, आठव झाला कांतेचा, की आम्ही उभयता दोघे जण, बैसलो होतो सुख संपन्न, तया माझी मृत्यू बोलोण निश्चय विले कांतेने, तुम्ही झाली गत प्राण, तुम्हा सवे करीन गमन, तरी त्या बोलाचे साचपण, आज पाहू निश्चय, ऐसी चित्ती योजना करुण, मृगया करीत फिरे कानन, तो अकस्मात देखिला नयने, मृग एक नेटका, राव देखता तया पाठी, लागुनी शीघ्र मही आराठी, शीनची त्या जीवी बहु मेळ थाटी, मृग जिवंत धरी येला परी हस्ते करुण, तयाची ग्रीवा छेदून, मुकुटासह काढुनी भूषणे, रुधिरे अस्त्रे भिजवून या सेवका हाती, देता झाला शीघ्र नृपती, अन्य भूषणे उभवूनी कांती सुखासनी बैसला, उत्तम छाया पाहुण, तया खाली नृप जाऊन, उत्तम चीर कनकवर्ण मृदू गालीचा अंथरला, तयावरी बैसुनी नृपती, मंडळी दुरावुनी से एकांती, परी रुधिर वस्त्रे जया हाती, तया लागी पाचारी, म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन, सेवका पिंगलेचे गाठी स्थान, वस्त्रे ती ते गोचर करुण, राव निमाला म्हणावे, निमाला परी कैसे रीती, जरी पिंगला बोलले उक्ती, तरी व्याघ्र संधांनी जीवित्व आहुती घेऊन या पळाला, ऐसे वदोनी राव भृत्याते, गुप्त पाठविला अवंतिकेते, राजसदना जाऊनी भृत्ये पिंगले ते विलोकिले, मौळी चिरासह सकळ, रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ, पुढे ठेवूनी कर कमळ, जोडून या बोलतसे, म्हणे जी महाराज मही स्वामिनी, मृगया करीत राव काननी, अवचित व्याघ्र जाळींतुनी, उठला राया न कळता, मागाहुनी साधुनी उड्डाण, राव धरिला ग्रीवे कारण, धरिताची हरुणी प्राण, रुधिर पिऊनी पळाला, आत त्याचे करुणी दहन, चमू येईल सकळ परतोन, ऐसे पिंगला ऐकून, हृदय पिटी आक्रोशे, हृदय पिटुनी महीवरती, भावे आपटी निष्ठुर गती, आहा म्हणूनी केश हाती धरोनिया लुंचितसे, शब्द करुणी अट्टहास, हंबरडा मारुनी उदास, पुन्हा महीते मस्तकास, वारंवार आफळीतसे, मृत्तिका घेऊनी टाकी मुखांत, म्हणे हाजी प्राणनाथ, कैसे टाकुनी गेलांत माते, परत्र देश भुवनासी, आहा महाराजा प्राणेश्वरा, कुपी कापिला कैसा दोरा, आहा तव प्रीतीचा मोह झरा, आज कैसा आटला जी, अहो मम प्राणनाथा, मजवीन तुम्हा क्षण गमत नव्हता, प्रीती सोडोनी कैसे आता, परत्र देशा गमलेती, ऐसे म्हणोनी आरंभळत, तो अंतापुरी समजली मात,
स्त्रिया राजाच्या 12 शत आरंभळत पातल्या. एक हृदय पिटीती आपुले हस्ती, एक धावती मही पडती, एक ऐकताची झाली वरती मही लागी मूर्छित. एक हंबरडा फोडूनी ऊर्ध्व, म्हणती आमुचा गेला निध, आता महिते स्त्रीवृंद दीनवंत झालो की. ऐसे म्हणूनी आरंभळती, एकमेकींच्या गळा पडती, हृदय पिटूनी आपटीती मही लागी मस्तकते. ऐसा सकळ अंतापुरांत कोल्हाळ झाला अद्भुत, परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे. म्हणे महाराजा निढळवाणी, मज कैसे गेले तजी सांडोनी, मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा. बाळाहुनी मोह अत्यंत, मज विषयी पाडीत होतेत, तो मोह दौडुनी निष्ठुरवर सांडुनी कैसे गेलांत. अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी, परी मम स्मरण होता मनी या धावुनी सदनांत. ऐसे म्हणोनी धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार, आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा. पाहुनी माझे मुखमंडण पुन्हा सेविसी राज्यासन, मोह आजी सकळ सांडोण कैसा गेलासी महाराजा. आहा पिंगला अंडज खाणी, कोठे गेलीसे मम पक्षिणी, दाही दिशा ओस करोणी अचर राणी चरावया. मग पाडसाची हरिणी परत रत्रण गोड पाहुणी, तिकडेची गुंतली लोभे करुणी माझा लोभ सांडोनिया. आहा मज आंधळ्याची काठी, हिसकुनी नेली निर्दये पोरटी, की क्षुधिताची अन्नवाटी जिंतुनी नेली भणंगे. आहा राया मज वाचून, तू ते गमत नव्हते एक क्षण, आज निष्ठुर मन करुण कैसा गेलासी महाराजा. आहा राया उत्तम पदार्थ, जो मही लागी उत्पन्न होत, तो मम आधीनपणाथे भक्षिला नाही कधी की. माते बैसवोणी निज अंकास, मुखी ओपीत होता ग्रास, ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत्र कैसे गेलांत. ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून, मग ते सेविकाते पाचारून शय्या साहित्य करवीतसे. राय मौळीचा चिर मुगुट परिधानी कबरी अलोट, स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चिरी कवडीला. स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण, स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ. मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेंत, अग्निकुंडी विधाने करुण त्यांत सबळ अग्नी चेतविला. अग्नी लाविता विधान शक्ती, दाहुनी वर्तले अंगार नीती, धगधगोणी कुंडाप्रती पावक शक्ती दावितसे. ऐसिया प्रकरणी पेटविला वनी, होता पातली सौदामिनी, अग्निकुंडी शिळा स्थापुणी निरोप मागे सर्वाते. सकळा जय देऊन आशीर्वचन, जय जय भरता ऐसे म्हणून, तुझा देह तुझ अर्पण शीघ्र काळी हो का. ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडिती झाली स्वशरीराते, परी त्या पावकी होता स्थित गुंडाळोनी गेली सर्वस्वी. मग ते याचक पारजण धन्य म्हणती तिये कारण, स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमुनिया. आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती, उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळाते तारील. भरतरी परी करिता परलोक, विव्वळ चित्ती करीती शोक, म्हणती आम्हा प्रजेचे दिक ईश्वर कैसे नेले हो. ऐसे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठवीती, असो पावकी दाहोणी सती लोक निघाले माघारे. आपुलाल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवून, आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छवास सोडिती. आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत ती तुंबळ, तो येरीकडे विपिनी नृपाळ मृगया करुणी येतसे. तो अस्तासी गेला चंडमणी, रात्र दाटली परम विपिनी, म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला. पावक तेजी दैदिप्यमान, ही लाल मागी प्रदीप्त करुण, जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन, आठवतयाचा पै झाला. राव बैसोनी सुखासणी, येता मागी मशाली पेटवोनी, त्यांत चंद्रज्योती शशी समाणी, दिशे लागी उजळती. आठव होताची म्हणे चित्तांत,
अबुद्धीपणे स्त्रियांची जात, नेनो गृही कैसी मात घडोनी आली असेल की. म्याही केले मूढपण, शोध केला नाही अनिका, पाठवोन सकल भ्रांतीत चित्त गोवोन, पाठी लागलो मृगाच्या. परी माते दिसते अहित, मूर्खपणा घेतला स्वपदरांत, ऐसी चिंता करीत अवंतिके पातला. पर्यंत स्रोते कल्पना घेती, पिंगला दाहिली पाव शक्ती. तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला, आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन, तेने कैसे पाहिले निर्वाण. तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन, आला होता अरण्यात. परी रायाची न पडोनी गाठी, कटक शोधिता मही पाठी. मग तो अस्तमान होता शेवटी, कटका लागी मिळाला. आणि त्या समयी विक्रम नृपवरे, सेविले होते मातुळ घर. मिथुळेस जाऊनी समाचार, सत्यवर्म्याचा घेतसे. मग सुमती प्रधान चमूसहित, शुभ विक्रम रायादी प्रज्ञावंत. सकळ मंडळी ही ज्ञानभरित, रायासवे गेली ती. गृही तितुके स्त्री मंडळ, ग्रामजनादी रक्षपाळ. सकळ अबुद्धी केवळ, ज्यांते शक्ती नातुडली. ऐसा समय आला घडून, तो त्यातही घडले अपार विघ्न. पिंगला अबुद्धीपणे रत्न देहांत पावली, असो पाहिली मार्ग वाट. राव भरतरी चमूनेट, येऊनी अवंतिके निकट. ग्रामद्वारी संचारला, तव ते उठोनी द्वारपाळ. रायासमोर झाले सकळ, आश्चर्य मानुनी उतावेळ. रायाप्रती वदताती, म्हणती परी कैसे रीती. नम्रोत्तरे मंजूळ करीती, मुजरे करुणी निवेदिती. पिंगलेचा वृत्तांत म्हणोती महाराज दीनमणी. भृत्य एक आला वनांतुनी, तो दुश्चिन्ह वदोणी वाणी. ग्राम बुडविला शोकांत, परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी. सती पडली सुमती बळी, नरस्वामिनी पिंगला दौडिली. परत्र देशी गेलीसे, तरी तियेची करुणी बोळवण. आताची गृही आले सकळ जण, स्मशान वाटिका झाली भस्म. एक प्रहर लोटला, ऐसे राव ऐकता वचन. परम घाबरले अंतकरण, मग सुखासनांतुनी उडी टाकून. स्मशान वाटिके पातला. पातला परी आक्रंदत, अट्टहास्ये शब्द करीत. अति लगबगे धावत, स्मशान वाटिके जवळी पै. पातला परी चूम मागे, करीत जातसे अति लाग. सकळ कुळ वृद्ध योग, राया लागी कवळीतये. राव जाता स्मशान महिसी, पाहात पिंगलेचे चित्तेसी. रव विरागी होऊनी मानसी, उडी टाकू म्हणतसे. परी ते चमू मेळीचे गृहस्थ थोर, रायासी कवळुनी धरिती समग्र. स्मशान कुंडीचा वैश्वानर, वेष्टोनिया बैसले. परी रावते उद्देशी, प्राणघात इच्छी मानसी. परी वेष्टन पडता शरीरासी, उपाय काही चालेना. मग बैसल्या ठाई आरंभळत, मही मस्तकाते आपटीत. हृदय पिटूनी शोक करीत, मूर्छने लागी पावतसे. मूर्छा गेलिया पुन्हा उठत, अग्नी आहुती द्यावया पाहात. परी अपार जणांचे वेष्टन बहुत, बळ काही चालेना. ऊर्ध्व करुणी आपुला माथा, घडी घडी पाहे पिंगला चित्ता. आहा म्हणोनी भाळ तत्वता, मही लागी आफळीतसे. आफळूनी आठवी पिंगलेचे गुण, म्हणे कैसी ओ गेली समज सोडून. माते मृत्यू मही ठेवून, परत्र कैसी झालीस. हे पिंगले तुझे मन, गमत नव्हते मज वाचून. आता कैसी निष्ठुर होऊन, परत्र देशी गेलीस तू. हे पिंगले तुझा मी पती, नव्हतो शत्रू होतो या जगती. कैसे जल्पुनी कुडे मती, भस्म तू ते म्या केले. आहा मी पतित दुष्ट दुर्जन, मूढमतीने घेतला प्राण. तरी मी तुझा शत्रू पूर्ण, पती न म्हणे पिंगले. ऐसे म्हणोनी अंग धरणी, टाकी हा हा शब्द करोनी. हृदय पिटी दणाणोनी, मही मस्तक आफळीतसे. आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहास्ये करुण. आहा पिंगले एकदा तव वदन, मज दृष्टी दावी का. आहा पिंगले परत्र भुवनी, गेलीस माते तू सांडोनी. हृदय पिटी दणाणोनी, मही मस्तक आफळीतसे. हे पिंगले आसनी शयनी, मज बैसवीत होतीस अंतकरणी. आता माझा विसर धरुणी, कैसी राहसी परत्र.
आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून गेलासे. आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. शून्य मंदिरी निद्रा शयन कैसे येईल सांग पा. आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषा भूक. आता निष्ठुर मन केले निक कैसी सांडूनी गेलीस तू. आहा पिंगले माझे शयनी होती समृदू भाषणे करुणी. पाहता उर्वशी दिसे नैनी संतोष माझा होतसे. ऐसे पाहुणी सुगंध द्रव्य मी रुंजी घाली षटपद कामी. ऐसे सुख सरिता संगमी सुख कोठे पाहू आता. या परी पिंगले तव गुण दयेचे भांडार मुक्त करुण. की जगाचे करीसी पालन धर्मानुकुळे सर्वस्वी. ऐसिया प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन. ऐसे म्हणून धडाडून धरणी अंगड सांडितसे. या परी सर्व जाणुनी लोक रायाचा पाहुनी शोक. गहीवर येतसे आणिक शोक शब्दे करुणिया. की तरु मलया गरा गंधी मिरवती समग्रा. तैसे रायाच्या शोकपारा शोके व्याकुळीत जाहले. असो हा ग्रामांत वृत्तांत सकळा कळला परी सुख वसा झाला. ऐस जैसा प्राण जाऊनी आला शव शरीरा पुन्हा की. मग गावीचे ग्रामजन स्मशानाजवळी आले धावून. परी रायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै. परी तो माईक सहज स्थिती दुःख रहित शोकावरती. जैसे बहुरूपी खेळाप्रती शूरत्व मिरविती अपार. की गुर्जर देशी चाल सधण रुदण घेती मोल देऊन. तैसे घरचे सर्वजण येती प्रेत संस्कार करावया. तन्याये शोक करीत राव पडला शोकार्णवांत. न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला. असो ऐसी रुदण स्थिती ज्याची त्याला माया चित्ती. परी ते लोक अभावनीती समजावीती रायाते. तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्यजनासी. होऊनी गेले होणारासी आश्चर्याचे कायसे. म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊनी गेले ते होणार. तयाच शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना. अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिणे. पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना. पहा आपुले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र. एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी. की आजा गेला नातू उरला ऐसा कोणी पाहिला. तरी अशाश्वताचा घट भरला रीता होय क्षण मात्रे. तरी हे सकळ अशाश्वतपण पूर्ण मानिती ज्ञानवाण. तरी तयाचा शोक करुण व्यर्थ जीवा कष्टविता. आहा पाहती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी. कोण वाचले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराजा. तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी. ईश्वर नामी ठेवूनी गोडी चित्त स्थिर असावे. ऐसे बोधिता सर्व ही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध. परिरायाचे हृदय सांग शोक काजळी उजळेना. मग ते ग्रामीचे सकळ जण थकीत झाले बोध करुण. एका मागे एक उठोण आपुल्या सदना सेविती. असो तीही लोटली रात्री उदया आला गबस्ती. पिंगला चितेची पाहुणी शांती पावक झाला अदृश्य. मग तो मानुनी दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन. उत्तर क्रिया संपादोन अस्थि मिलन केले ते. ते भरतरी रावे पाहुण चित्ती विचार करिता पूर्ण. घेऊ देना अस्थि संचयन स्पर्श कोणा न करवी. आपण बैसुनी चिता रक्षित कोणा लावू देईना हात. मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे. परी तो राव तैसाची चितेत बैसता झाला दिवस रात. अन्न पाणी त्यजुनी समस्त पिंगला पिंगला म्हणतसे. मग हे निर्वाणीचे वर्तमान मिथुळेसी दूत सांगती जाऊन. राव विक्रम करिता श्रवण निघता झाला तेथोनी. सत्य वर्मादी शुभ विक्रम विक्रमादी सुमती प्रधान. परम शोकार्णव रचून अवंतिके पातले. मग एताची स्मशान वाटी पिंगला आणुनी चित्तदृष्टी. परम शोके जाहला कष्टी शोक सिंधूत निमग्न. आठवी सर्व कन्येचे गुण म्हणे मम हातीचे गेले निधान. विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न काळ तस्करे नेले की. आहा माऊली उभय कुळांत तारक झाली भव सरितेंत. पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैसी झाली ओ.
आहा स्त्री कटकी अंतपुरी, मुख्य मिरवीत होती सज्ञान लहरी, जैसा हस्ती चमू भीतरी, सांगुलपण दावितसे, रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत, सूचक सदा सर्व काळ संगोपित, चित्त सकळांचे लक्षिकी, ऐसे आठवणी नाना गुण, शोक करी अति दारुण, मग विक्रम नृपती पुढे होऊन, भर्तरी लागी समजावी, नाना युक्ती नाना वचन, भर्तरीचे बोधी मन, परी तो नायके पिसाटपण, पिंगला पिंगला वदतसे, परिराव बोध करिता उत्तम, लोटून गेला दीन दशम, मग विक्रमे उत्तर क्रिया करुण, शुचिरभूत जाहला, या परी पुढे 13वे दिवशी, जाती भोजन दान मानसी, सर्व उरकोणी राज्यासनासी, घेऊनी राव बैसला, भर्तरी न सोडी स्मशान वाटिका, धरुणी बैसला अचळ निका, जैसा वृंदे धरुणी हे का, विष्णू बैसला स्मशानी, ऐसे परी अचलपण, मिरवता झाला मित्रनंदन, परी नित्य नित्य विक्रम येऊन, बोध त्या ते करीतसे, ऐसा बोध करिता नित्य, 12 वर्षे लोटती सत्य, पर्णतृण भक्षुणी जीवित, उदक आहारे रोखिले, आहा देवा अनाथनाथा, कैसे केले त्वा अनंता, पिंगला माझी सगुण कांता, तू ते कैसी आवडली, ऐसे म्हणून नामोच्चार, शोक करीतसे वारंवार, रात्र दिवस चित्ती विसर, पिंगले सापडेना, क्रश शरीर झाले तेने, कंठी उरलासे प्राण, मुखी आणून हरीचे नाम, शोके पिंगला वदतसे, ऐसी लोटली 12 वर्षे, शुचिष्मंत झाले शरीर क्रश, ते पाहून या अति क्लेश, मित्रावरून द्रवलासे, पुत्र मोहाचे अपार भरते, लोटले चित्त सरिते, मग मित्रावरून तुष्टोनी मनांत, अत्री जानी कटी पातला, तव तो प्राज्ञिक अत्री नंदन, मित्रावरूनीस सन्मान देऊन, म्हणे महाराजा कामना कोण, धरुणी येथे आलासी, एरी म्हणे जी द्विजोत्तमा, ज्ञान लतिकेच्या फल द्रुमा, जाणत असुनी पुससी आम्हा, अज्ञानत्व घेऊनी, तरी तव शिष्य जो भर्तरी, त्याची कैसी झाली परी, ते हृदयी आणून हिता तेवरी, विलोकिका महाराजा, मग तो महाराजा ज्ञानवान, हृदयी पावे विचारून, तो विपत्काळी शोके करून, भर्तरीनाथ मिरवला, अति क्लेश तयाचे पाहून, परम द्रवला मोहे करून, मग मित्रावरून ते बोले वचन, चिंता न करी महाराजा, तुम्ही जावे स्वस्थानासी, मी भर्तरीचे आहे उद्देशी, स्वहित करीन चिंता मानसी, पाळू नका महाराजा, माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ, तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमत करीत तीर्थ, येथे येईल महाराजा, तो परम आहे प्रज्ञावान, तयासी तेथे पाठवीन, तो नाना प्रयुक्ती करून, शुद्ध पंथा आणील की, ऐसे बोलता मित्रावरुणीसी, संतोषे मिरवला तो चित्तासी, मग पुसूनी अनसुयात मजासी, स्वस्थानासी पै गेला, यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर, अध्यात्म दीपिका मनोहर, मालू सांगे धुंडी कुमर, नरहरी कृपे करोनिया, दत्त सांगेल गोरक्षनाथा, गोरक्ष येऊनी विरह सरिता, शोषण करील तत्वता, घटोदभ वाचे कृपेने, स्वस्ती श्री भक्ती कथासार, संमंत गोरक्ष काव्यकमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, 28 अध्याय गोडहा।